सन्माननीय संदीपजी आणि सर्व पत्रकार बंधू तुमचं स्वागत करतो. जागतिक मराठी अकादमीच्या पणजी इथल्या जागतिक मराठी संमेलनाच्या संदर्भात ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आज जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी सन्माननीय रामदास फुटाणे सर हे या प्रेस कॉन्फरन्स संबोधित करणार होते. थोडा काही अपरिहार्य कारणास्तव ते येऊ शकत नाही. मी जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष सन्माननीय उदयदादा लाड यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावे. मी त्याच्या आधी सर्वांची ओळख करून देतो. विनय नेवाळकर सर आहेत, ख्यातनाम सिने दिग्दर्शक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे. बँकिंग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व किशोर रांगणेकर सर आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कारपाडकर यांना आपण सगळेजण ओळखतात. मी महेश ठाकरे. तर मी आदरणीय उदयदादा लाड यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावे. नमस्कार सर्व पत्रकार मंडळींना, अध्यक्ष आणि इतर सर्व मंडळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप, कसे आहात तुम्ही? दिवसांनी आमची इथे पत्रकार संघात येण्याची पाळी आली. आधी येथे आधी मला वाटतं इथे एक प्रोग्राम झाला, मला वाटतं रामदास आठवले होते त्यांच्या प्रोग्राम झाला. एनिवेज मूळ मुद्दा बाजूला राहू नये म्हणून मी सांगतो की आज रामदासजी आमचे अध्यक्ष सन्माननीय रामदास फुटाणे यांचं काही कारणास्तव तरी येऊ शकले नाही. कदाचित प्रकृती स्वास्थ्य असावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे आणि त्याला तिथे यायचे गोव्याला तर त्यांची हजेरी पाहिजेच, त्याच्यामुळे ती यावी तिथे गोव्याला येणार असेल. आज बाकी जास्त माहिती सगळी जी मंडळी देतील, उदय कानपाटकजी, रांगणेकर सर, महेश ठाकरे सर, सगळी बाकीची माहिती. नमस्कार. एकूणच जागतिक मराठी अकादमी नेमकी काय आहे हे आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना ठाऊक असणारच, कारण दोन मान्यवर पत्रकारांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या माध्यमातून विकसित झालेली महाराष्ट्रातले दोन मान्यवर राजकीय नेते त्यांच्या पाठबळावर उभी राहिलेली आणि जागतिक स्तरावर मराठी सर्व मनांना एकत्र आणणारी ही जागतिक मराठी अकादमी आहे. गेली 2 दशकं शोध मराठी मनाचा या नावाने जागतिक मराठी अकादमीची संमेलनं भरतात आणि यावेळेस 9 ते 11 जानेवारी या दरम्यान गोव्यामध्ये हे मराठी जनांचं संमेलन भरणार आहे. यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे असे मराठी समाजातील मान्यवर लोक आपल्या अनुभवाचा साठा तरुण पिढीला देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये आवर्जून येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात वैचारिक आदान प्रदान या कार्यक्रमात होतं. त्यामुळे यंदाच्या कार्यक्रमामध्ये नामवंत अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन भरणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतील आणि स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत असणार आहेत. त्यामुळे या 3 दिवसीय संमेलनामध्ये विदेशातून भारतीय मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्या जोडीला भारताच्या अन्य भागात राहणारे मराठी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. तर तो सगळी माहिती प्रेस रिलीज मध्ये आणि सोबत तुम्हाला जी
भूमिका दिलेली आहे त्यात सुद्धा तुम्हाला कार्यक्रम नेमके काय आहेत ते समजतील. मी उदय दाटकर. नमस्कार. मराठी भाषा विकास विभाग जो आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, त्यांनी याला सहाय्य केलेलं आहे ते मुद्दा सांगण्याची आवश्यकता आहे. आणि संपूर्ण 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये फक्त मराठी भाषा नाही तर मराठी उद्योजक आणि मराठी एकूणच या सगळ्या मराठी समाजाचा कसा विकास होईल, कशा पद्धतीने होतोय याच्याबद्दलचा अनुभव कथन आणि अनेक प्रकारच्या मुलाखती उद्योजकांच्या असतील. आणि त्या फक्त नावाला जागतिक खरोखर जगभरातून मराठी लोक इथे येतात या संमेलनाला. आता म्हणून हे 21वं संमेलन आहे. 21 वर्ष झाले दरवर्षी संमेलन भरतं इथे. आणि यंदाचं गोव्याला संमेलन आहे. आणि 3 दिवस कार्यक्रमाची खूप रेंचेल आहे. गोव्याचे मुख्यमंत्री याचे स्वागताध्यक्ष असल्यामुळे गोवा सरकार सुद्धा मराठीसाठी जे काही करतं तिथे हे होणार आहे, जास्तीत जास्त दिसणार आहे. रांगडेकर सर. नमस्कार. म्हणजे या ठिकाणी मी खजिनदार म्हणून उपस्थित आहे. सारस्वत बँकेमध्ये मी असल्यामुळे, कदाचित बँकिंग क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला या मंडळींनी खजिन्याची चावी माझ्याकडे दिलेली असते. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, कारण ही मंडळी सगळी त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत, अनुभवी आहेत. आणि त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आहे ते मी पण घेतोय त्यांच्या हाताखाली. परंतु एवढंच सांगेन मी की एक चांगलं संमेलन गोव्यामध्ये होतं. आपण आपल्याकडे पत्रिका आहे त्याच्यावर तुम्हाला समजेल की या 3 दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रम आहे. फॉरेनमधून माणसं येत आहेत, परदेशातून आपले लोक येत आहेत, आपले लोक येत आहेत. म्हणजे परदेशी माणसं जरी असली तरी ती मराठी माणसं आहेत. आणि त्यांचे अनुभव जर आपल्याला ऐकायचे असतील तर त्यासाठी गोव्याचे अनेक विद्यार्थी सुद्धा येतील, गोव्याची माणसं सुद्धा येतील. आणि गोव्यामध्ये आपण ह्या मराठी भाषेचा सन्मान करतोय असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा ह्याला आपण चांगली प्रसिद्धी जर दिली तर मला वाटतं आणखीन ह्याला या संमेलनाला बळकटी येईल असं मला वाटतं. जास्त मी काही बोलत नाही. परंतु याच्यामध्ये बँकिंगवर पण सुद्धा एक परिसंवाद आहे. आपण जर पाहिलं असेल बँकिंगवर एक परिसंवाद आहे. आणि त्यासाठी परदेशातून पण काही मंडळी येत आहेत, आपली पण काही मंडळी आहेत. आणि सारस्वत बँकेतर्फे सुद्धा आमचे एक डायरेक्टर त्याच्यामध्ये भाग घेणार. असं निरनिराळ्या विषयावर हा परिसंवाद होत आहे. आणि त्यामुळे एक तिकडच्या लोकांना पण आणि इथून जर काही माणसं गेली त्यांना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे निरनिराळ्या विषयामध्ये चांगल्या चांगल्या मंडळींचं मार्गदर्शन मिळवण्याची. धन्यवाद. थोडं मी जागतिक मराठी अकादमीच्या एकूण ऐतिहासिक स्थानाविषयी थोडंसं पत्रकार बंधू-भगिनींना सांगू इच्छितो की 1989 साली जागतिक मराठी परिषद म्हणून एक संस्था स्थापन झालेली होती. आणि त्याचा जागतिक पातळीवरील मराठी भाषिकांना एकत्र आणावं, भाषा, संस्कृती, उद्योग आणि या सगळ्या म्हणजे वैचारिक आदान प्रदानासाठी आणि एकूणच मराठी जाणीवा वृत्तीगत करण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली होती. त्यावेळेस संस्थापक सन्माननीय शरद पवार, मनोहर जोशी, भाकरू देसाई आणि माधव गडकरी यांच्या माध्यमातून ही संस्था सुरू झालेली होती. आणि संस्थेचं जे पहिलं अधिवेशन झालेलं होतं 1989 साली मुंबईमध्ये, त्यावेळेस कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर हे अध्यक्ष होते. आणि त्या अधिवेशनामध्ये पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, जयंत नारळीकर, सुनील गावस्कर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्युच्च पातळी गाठणाऱ्या मराठी माणसांचा सन्मान झालेला होता. आणि तेव्हापासून ही जी परंपरा सुरू झालेली आहे ही खास करून मराठी जनांचा सन्मान करण्याची. या संमेलनामध्ये 2 मान्यवरांचा सन्मान होणार आहे. त्यात प्रख्यात सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत आणि गोव्यामधले येथे
उद्योजक आहेत अनिल खवटेजी यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार आणि महेश मांजरेकर यांना मराठी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा एक प्रकारे मराठी जाणीवांचं आदान प्रदान आहे. त्याच्या जोडीला मराठी अभिमानाचा एक उत्सव आहे आणि तो उत्सव जितका जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत आपण नेऊ शकू, तरुणाईपर्यंत ही सगळी वैचारिक ठेवा जो आहे तो नेऊ शकू असा प्रयत्न जागतिक मराठी अकादमीच्या माध्यमातून केला जातो. आता आपण प्रश्न विचारू शकता. दादा सर 2008ला गोवामध्ये संमेलन झालं, त्यावेळी आता काय असणार यावेळी कसं करणार? गोव्याचं चांगली आठवण दिली. गोव्यामधलं जे संमेलन निळू फुले सर अध्यक्ष होते, विलासराव देशमुख त्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, दिगंबर कामतांचं सगळं आयोजन होतं आणि निळूभाऊ फुले अध्यक्ष होते. आणखीन दिगंबर कामत सुद्धा तिथले मुख्यमंत्री होते, ते होते. नंतर विष्णू सुर्यावाग उपसभापती होते त्यावेळेस आणि त्यांनी त्यांचं सगळं आयोजन त्यांनी केलं होतं आणि इतकं छान आयोजन केलं होतं. आणि मला वाटतं ते गोवा अकादमीत झालं होतं आणि खूपच छान झालं. तिथे चित्र काढण्यात आली. बाकी बरेचसे कार्यक्रम झाले जे रेग्युलर आमचे या आपल्या संस्थेतर्फे होतात. काव्य तोही झाला कार्यक्रम, कविता संमेलन, कवितेचं संमेलन झालं. त्याच्यानंतर त्याचे वासुदेव कामत मला वाटतं त्या कम्युनिस्टचे चित्रकार आहेत, त्यांनी विलासराव देशमुख होते चित्र काढलं, त्यांनी शिल्प केलं आणि यांचं चित्र केलं होतं निळू फुलेंचं, निळूभाऊंचं. ते नंतर आम्ही निळूभाऊ लवकर गेले प्रकृती असल्यामुळे त्याच्यानंतर ते चित्र आम्ही नेऊन पर्यंत पोहोचवलं आणि खूप छान कार्यक्रम झाले त्यावेळेस. आणि अनेक परदेशातले पाहुणे आपले येतात, ती आले होते बरेचसे विद्यार्थीगण असतात आपले बरेचसे. कारण जिथे जिथे आपले कार्यक्रम होतात तिथे आम्ही विद्यार्थ्यांना तिथे समज देण्यासाठी परदेशात जाऊन कसं काय आपल्याला मोठं होता येईल, काय करता येईल आणि त्याच्यासाठी अडचणी कुठल्या येतात, त्या अडचणींना मात कशी करायची याचा मार्ग सगळा दाखवतात. हे जे परदेशात गेलेले मोठमोठे जे उद्योजक आहेत ते सगळं हा मार्ग दाखवतात आणि हे चांगलं एक उपदेश सर्व लोकांना मिळतो, म्हणजे नवीन पिढीला तरी मिळतो. आणि या उपदेशामुळे आज आपल्या भारताची जी पिढी जर चांगली तयार झाली तिथली उद्योजकताही वाढेल. उद्योजक झाले तर जास्त चांगलं आहे आणि माणसं इतर सर्व बरेचशे गोष्टीच्या त्यातून ज्ञानार्जन होऊ शकतंय असं मला वाटतं. तर त्या या सगळ्या आणि दिवस आपण करतोय आणि त्याचं चित्रही दिसतंय चांगल्यापैकी. लोकांना आवड निर्माण झाल्या बऱ्याच गोष्टी. आणि आज भारत सगळ्या पोझिशनला होईल. महाराष्ट्रात बरीचशी काही रत्न गेलेली आहेत सगळीकडे आणि ती निर्माण झालेली आहेत आणि ती चांगली तेजात चमकते. या संमेलनामध्ये आजवर जे जे मान्यवर सहभागी झालेले आहेत मराठी मान्यवर, श्रेय नामावली कधी पाहिली नाही. त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकरांचं नाव दिसत नाहीये, कसं कारण काय? नाही, सचिन तेंडुलकरांना अप्रोच करण्यात आलं होतं त्यावेळेस, पण ते अवेलेबिलिटी नव्हती. आता यावेळेस अमोल मुजुमदारांसाठी जवळपास 1-1.5 महिना आम्ही लोक सगळेजण प्रयत्न करत होतो, परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. तर त्याऐवजी मग आम्ही आपले पद्मश्री उदय देशपांडे जे आहेत, समर्थ व्यायाम मंदिराचे मलखांबाचे आद्य प्रणेते, मलखांब त्यांनी पुन्हा पुनर्जीवित केला
तर त्यांची मुलाखत आहे आणि त्यांच्याबरोबर गोव्यातले खूप प्रसिद्ध खेळाडू ब्रह्मानंद शंकवाळकर यांची सुद्धा मुलाखत आहे. आणि इथे जे परिसंवाद आपण दिलेले आहेत हो. त्याच्यामध्ये आर्थिक क्षेत्रातील किंवा आर्थिक क्षेत्रातील मराठी माणसाचं कर्तृत्व असा एखादा परिसंवाद ठेवता आला असता. नाही, आता म्हणजे अनिल गवडेंची मुलाखत आहे तर ती त्यामध्ये तेच असणार आहे की दुसरं एक महत्वाचा परिसंवाद आहे, लक्ष्मीची पावले नावाचा जो परिसंवाद आहे, तर यामध्ये तेच असणार आहे की जे मान्यवर उद्योजक आहेत ज्यांनी चांगल्या पद्धतीने यश संपादन केलेलं आहे जागतिक पातळीवर, तर ते विदेशातले मंडळी आहेत, तर ते उद्योग व्यवसायाविषयी बोलणार आहेत. त्यामुळे आपला प्रयत्न तोच आहे की जागतिक स्तरावर जे अर्थकारण सुरू आहे त्यातलं मराठी लोकांचं जे योगदान आहे ते रिफ्लेक्ट व्हावं तरुणाईच्या समोर. सर, मुंबई महानगरपालिका बघायला गेलं तर मराठीच्या मुद्द्यावरतीच होऊ लागलेली आहे, त्याकडे तुम्ही कशा दृष्टीनं बघताय? मराठी जणांना एकत्रित आणण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे आणि मुंबई महापालिका सुद्धा मराठीच्याच मुद्द्यावरती लढली जाईल अशा पद्धतीची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? एक तर मराठी हा काही राजकारणाचा विषय नाही, पण त्या मुद्द्यावर निवडणूक लढवावं किंवा असा काही विषय नाही. मराठी हा मराठी विषय, मराठी भाषा ही मराठी भाषा आहे. जे मराठी माणूस आहे त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये मराठी असतेच. तो जर राजकारणात आता हे मराठीवर काम करता याच्याबरोबर असं काही मला वाटत नाही. आणि मुळामध्ये ही अकादमी जी आहे ही कल्चरल, आर्थिक सगळं आहे, मराठी भाषेबद्दलचे एकूण सगळ्या हे जे आहेत त्याच्याबद्दल काम करणारी ही संस्था आहे. त्यामुळे याच्यामध्ये मराठी मुंबई महापालिका निवडणूक इतक्या संकुचित अर्थाने बोलणं योग्य नाही मला. ही जागतिक स्तरावर संस्था असल्यामुळे त्या पटलावर तुम्ही ते बघा. त्याच्यामध्ये आम्ही जे काम करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. निवडणूक ही 5 वर्षांनी येते करण्यात जाते, म्हणजे मुद्दे नंतर पुढे टिकतील नाही टिकतील पुढचा वर्ग, पण हे काम सतत चालू राहणार. हे गेली 21 वर्ष सुरू आहे आणि याच्या पुढे सुरू राहणार, ते जास्त महत्त्वाचं आहे. हे 21 वर्ष खाली करू शकता तरी सर्वजण सगळ्यांचं अभिनंदन. खूप प्रश्न की 2004 पासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक मराठी परिषद असताना महाराष्ट्र सरकारनं एक वेगळी फुल जागतिक परिषदेची मागणी आहे. तर या जागतिक काही होतंय आणि दुसरं बऱ्याचशा लोकांना या प्रश्नावर आहे राहण्याचा प्रश्न आहे, खाण्याचा प्रश्न आहे. एखाद्या टूरिस्टवर आपण काय करू असं माहिती गोवा हे दुसरं डेस्टिनेशन आहे. पहिल्या काळाचा उल्लेख करतो की मराठी विषयामध्ये काम करणाऱ्या संस्था वाढल्या तर त्या अधिकाधिक वाढायलाच पाहिजे. सरकार असू दे, अन्य कुठल्या संस्था त्यांनी काम केलंच पाहिजे. अधिक संस्था त्यांचं स्वागत आहे. आम्ही एक काम करतो, एक संहिता ह्याच्यामध्ये एक असते, तो यज्ञ मोठा, आणि तो एक संस्था आली तर काही चांगलीच गोष्ट आहे. जास्तीत जास्त लोकांनी काम केलं पाहिजे. हो, दिलंय आमच्या गव्हर्नमेंट दिलंय. आता तुम्ही जो याच्या संदर्भाचा मुद्दा उपस्थित केला तो आम्ही आता याच्या आधी पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली, रामदास फुटाणे साहेबांनी ती पत्रकार परिषद संबोधित केली, त्यावेळेस मी तिथे होतो. म्हणून मी त्यांनी जे उत्तर दिलं त्यावेळेस ते सांगतो की या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये, नियोजनामध्ये आणि परिषदेच्या आयोजनामध्ये गोव्यातली जी स्थानिक मंडळी आहे तर त्या स्थानिक मंडळींचंच सगळं नेतृत्व आहे. आणि तिथे स्थानिक पत्रकारांना त्यांनी निमंत्रित केलेलं आहे, परंतु इथून पत्रकार मुंबईतून किंवा पुण्यामधून किंवा अन्य भागातून येतील आणि त्यांची तिथे व्यवस्था कशी करता येईल या संदर्भात जेव्हा त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली त्यांनी सांगितलं होतं की या तशा पद्धतीच्या नियोजनाची सध्या तरी त्यांच्याकडे तरतूद नाही आहे. त्यामुळे आम्ही इथून पत्रकार मंडळींना घेऊन जाणं ते तुर्तास कसं शक्य दिसत. साहित्य बरोबर आहे. मुळामध्ये साहित्य हा विषय फक्त साहित्याशी संबंधित नाही. अकादमीचं काम फक्त साहित्यिक नाही, जरी कार्यक्रम साहित्याशी संबंधित जरी असले आर्थिक कार्यक्रम आहेत, तर अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रातले जे काम करणारे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ रानमाणूस, कोकणी रानमाणूस सगळ्यांना माहिती युट्यूबवर आहे, ते आहे. एक तारी म्हणून इथले ग्रस्त गोव्यातले ज्यांनी जवळपास 8,000 गाईचं संगोपन केलेलं आहे. तर असे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत.
त्यामुळे फक्त साहित्य हा विषय नाहीये. आणि दुसरं असं की आमची अशी इच्छा की मराठी ही प्रेस कॉन्फरन्स त्याच्याकरताच आहे, जास्तीत लोकांनी इकडे यावं. आता ते कसं यावं हा आता आमच्याकडे विषय नाहीये, त्याच्याकरता आर्थिक सहाय्य किंवा काय असं काही नाही. आता भविष्यात तसं आम्ही करू पुढं असेल तर करता येईल. सर एकीकडे तुम्ही मराठी माणूस होती, दुसरीकडे मराठी नाव बंद पडलं, तेव्हा काही आणखी चर्चा होणार आहे? चर्चा विषय होत असतो. मराठी शाळा बंद पडल्या म्हणजे हे पहा, मराठी शाळा बंद पडल्या काही कोणी बंद केलं मग बंद पडलेली आहे. मुलंही कमी झाली हे बघायला पाहिजे. मराठी शिकणारी मराठी माध्यमातून किती आईवडील घात करतात पहिलीपासून मराठी नाही घालत. सगळ्यांची मुलं आपल्या इथे सुद्धा बघितलं तर सगळ्यांची बहुतेकांची मुलं जी पहिलीपासून मराठी शिकत नाही, मग ती शाळा बंद पडणार हे एक बाब. आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारने यात प्रयत्न केले पाहिजे. हा प्रश्न खूप बरोबर आहे. या संदर्भात एक डिटेल मध्ये यामध्ये चर्चा होणार आहे. मातृभाषा आणि जागतिकीकरण 10 तारखेचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये दत्तात्रय वारे गुरुजी आहेत. जपानमधून जे पहिले आपले मराठी आमदार योगेंद्र पुराणिक ते त्या चर्चेमध्ये सहभागी होतील. परेश प्रभू हे गोव्यातले ज्येष्ठ संपादक आहेत ते असणार आहेत. आणि चंद्रकांत दळवी जे आता रयत शिक्षक संस्थेचे प्रमुख आहेत, माजी IAS आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मातृभाषा आणि जागतिकीकरण हा विषय त्याच्यामध्ये घेतलाय आणि अल्टिमेटली वारे गुरुजी आणि दळवी साहेब सर्व मंडळी असल्यामुळे मराठी शाळांचा सुद्धा मुद्दा त्यामध्ये. आणि याच्यात जे विचार मंथन होईल ना, याचे संपूर्ण याचे जे प्रोसेस तयार करून हा सरकारला पाठवणार. त्यात काय काय लोक बोललेत, काय सूचना आणल्या सरकारकडे पाठवणार. दादाला एक प्रश्न होता माझा की दादा शासनाचं अनुदान मिळालंय आपल्या संस्थेला आणि पाहुण्यांमध्ये मुख्यमंत्री दिसतात आहे, उपमुख्यमंत्री 2 आहेत राज्यात, दोघांचं नाव नाही किंवा निमंत्रण नाही आहे, त्यांना नाराजगी वेळ नाही. असं काही नाही, कारण राजकारण नाही. आपण फक्त मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या बाबतीतच आपण मोठं सगळं म्हणजे कुठल्याही प्रकारचं राजकारणाचा विषय नाही. आणि पूर्वी पण नव्हता तसा. पूर्वापासून सुरुवातीपासून मनोज वेगळ्या पद्धतीचे होते, गडकरी वेगळ्या विचारांचे होते किंवा पवार साहेब वेगळ्या विचारांचे होते. त्याच्यात फक्त विषय मराठी हा महत्वाचा होता. निमंत्रण नावच नाही याच्यामध्ये कुठे राजकारण आणण्याचा काहीच विषय नाही. निमंत्रण दिलेलं आहे त्यांना, पत्रिकेत नाव नाही म्हणून ते त्यांना निग्लेक्ट केलं असं काही समजण्याचं कारण नाही. त्याच्यावर मराठी भाषा विकास तो जे मंत्रालय आहे त्याचे मंत्री आहेत, आशिष शेलार आहेत, उदय सामंत आहेत, त्यांना घेतलेलं आहे. त्यामुळे असं काही याला बोलवायचं नाही, त्याला बोलू असं नाही. मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री बोलवले, उपमुख्यमंत्री वगैरे असं काही विषय म्हणून नाही. तेव्हा ते होते सीएम, त्यांना बोलवलं होतं, तेव्हा यांना बोलवलं होतं. आणि या परिसंवादामध्ये वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. कृषी क्षेत्रावर स्पर्श केलेले नाहीये, कारण ज्या बाई कोपरी ज्या आहेत अशा मराठी शेतकऱ्यांची त्याच्यामुळे तंत्रज्ञानावर येतं. त्याच्यामुळे सगळं काय होतं, असं खूप गोष्टी आहेत आपल्या 2 दिवसामध्ये 3 दिवसात त्या आणणं शक्य होत नाही. त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये असू शकतात. आता तुम्ही लाईव्ह यायचं म्हणतात तसे ते लोक आले पाहिजेत, नाही असं नाही, पण ते 3 दिवसाला आपल्याला बसून येणार नाही त्यामध्ये. त्यामुळे तसं ते याचा अर्थ आम्हाला नको आहे किंवा असं दुर्लक्ष केलं असं नाहीये. ते वेळेचं बंधन असतं, तिथे कुठे तुम्हाला मर्यादा ठेवतो. मराठी माणूस किंवा माणसाचं किंवा सवाल ये की मराठी महाराष्ट्र मराठी हमें कई जरा आपको ने इतना बड़ा संगठन तैयार किया, बहुत कुछ तैयार किया, लेकिन उसमें 3-4 पार्टी का रेडी किया पूरी महाराष्ट्र. लेकिन कहीं न कहीं हमें लगता है मराठी मानसिक को बहुत सारी बातें होती है, बहुत सारे राजनीतिक होते हैं, पॉलिटिक्स होते हैं, लेकिन पीछे जो है पीछे महाराष्ट्र को क्यों ऊपर लाएगा? पीछे जो मराठी जो हमारे पिछड़े हुए आर्थिक स्थिति में पिछड़े हुए गरीबी फाइनेंशियल ये फाइनेंशियल उठाया जाता है.
ये तो उनका ही उसकी समस्याओं पर यहाँ पर चर्चा हो रही है ना। जो देखिए ना, कर रहे हैं ना पूरा, जो बच्चे अभी पढ़ रहे हैं स्कूल कॉलेजेस में, यंग जनरेशन जो है, जिन्हें आगे बढ़ने की राह दिख नहीं रही, उनके लिए राह दिखाने वाले ये सब क्या बोल सकते हैं, दीपस्तंभ उनके सामने हम खड़े रखने वाले हैं और उनके जरिए उनका जो तजुर्बा है, उस तजुर्बे को ध्यान में रखते हुए नई जनरेशन जो है वो सीखेगी आगे जाए। जब हम ग्रेजुएशन के समय हम लोग जो कुछ सीखते हैं उस सीख से हमारी जिंदगी आगे बदलते है। इसलिए हे सगळं तरुण पिढीला जास्तीत जास्त ज्ञान त्यांच्यापर्यंत जाईल, अनुभव त्यांच्यापर्यंत जाईल आणि त्या माध्यमातून त्यांची प्रगती होईल। हा आता मागच्या वर्षीचा मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईमध्ये जे आपल्याला शक्य झालेलं पाहायला मिळत नाही, एका वेळेस सभागृहामध्ये 3,000 सांगतो 3,000 तरुण मुली बसलेले असायचे ऐकायला आणि त्यांच्यासमोर जागतिक स्तरावर काम करणारे वेगवेगळ्या वैज्ञानिक क्षेत्रात ज्यांनी काम केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रात योगदान दिलेलं आहे किंवा जागतिक स्तरावरील जे नवतंत्रज्ञान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे असे लोक बोलायचे आणि तरुण मुलं त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायचे। आता या कार्यक्रमामध्ये महेश मांजरेकर असतील, नागराज मंजुळे असतील, तर यांना सुद्धा ऐकायला खूप मोठ्या प्रमाणात मुलं येतात आणि सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक हे सगळे पैलू नव्या पिढीला चांगल्या पद्धतीने, कारण शेवटी कसं आहे, त्यांना ज्या आवडणाऱ्या लोकांकडून ते जेव्हा ज्ञान दिलं जातं तेव्हा ते अधिक चांगल्या पद्धतीने स्वीकारतात। आता योगेंद्र पुराणे किंवा अन्य जे आपले परदेशातून येणारे जे प्रतिनिधी आहेत, तुम्ही खरं आपण या सगळ्या गोष्टी ऑनलाईन असणार आहेत, सर्वांनी म्हणजे पणजीत आलंच पाहिजे असं पण पाहिजे नाही, ऑनलाईन तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये किती चांगल्या पद्धतीने वैचारिक आदान प्रदान होतं ते सर्वांनी तुम्ही पाहावं अशी मी आवर्जून संमेलनाला शासनाचं अनुदान मिळालेलं आहे, पण काही प्रायोजक लाभलेले आहेत का? नाही, तशी पद्धतच नाही आणि माध्यम प्रायोजक तरी आहेत का? नाही म्हणजे लोकांपर्यंत हे संमेलन पोहोचू शकते? त्यांच्यामध्ये कसं आहे, गोवा सरकार हे पहिल्यांदा आणि मुळात हे पहिल्यांदा मिळाले, ज्यावेळी महाराष्ट्र 20 गव्हर्नमेंट वर्ष आहे, पहिल्यांदा मिळाले सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं अनुदान पहिल्यांदा मिळालं आणि होतं काय की तिकडे त्या ठिकाणचे आयोजन जे आहेत, ती संस्था जी आहे ती संपूर्ण खर्च आणि ते सगळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात। आता याच्यामध्ये गोव्याचं राज्य आयोजन समिती जी आहे त्याचे स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तर तिथे तो ते व्यवस्था ते ओरडत गणेश साहेबांचा आवडता आणि दादांचा आवडता कार्यक्रम संमेलन आणि गझल नाही जोरात आहे तो सगळ्यात आहे चांगला मोठा कार्यक्रम वाचले 10 तारखेला बघा 6:30 वाजता जो कार्यक्रम आहे चित्रशिल्प काव्य, हा कार्यक्रम चित्रशिल्प काव्य हा जो 10 तारखेचा कार्यक्रम आहे हा खूप मोठा कार्यक्रम आहे। दुसरं यांनी कवींचं सांगितलं म्हणून सांगतो की तिथे गोव्यातले जवळपास काहीशी कविता सादर करणार आहेत, अखंड काव्यपुत्र तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी विष्णू सूर्या वाघ यांनी जी एक वेगळी संकल्पना मांडलेली होती की पूर्ण दिवस आणि रात्र काव्य चर्चा सुरू असायच्या, तर इथे ब्लॅक बॉक्स म्हणून एक वेगळी जागा तिथेच आहे, म्हणजे आपलं जे कार्यक्रम स्थळ आहे तिथे, आणि त्या ठिकाणी गोव्यातील आणि महाराष्ट्रातील कवींचं काव्य गायन, काव्य वाचन दिवसभर सुरू असणार आहे। आणि जे चित्रशिल्प काव्य जो मोठा कार्यक्रम आहे याच्यामध्ये एका वेळी कविता चालू असतील, मान्यवर कवी त्याच्यामध्ये आहेत, सगळे अरुण म्हात्रे, विजय चोरमारे, तुकाराम दांडे, चंद्रशेखर गवस वगैरे, आता या मंडळींच्या कविता सुरू असतील आणि डावीकडे चित्रकार संजय हरमलकर हे चित्र काढत असतील आणि सचिन मदगे जे प्रसिद्ध शिल्पकार आहेत ती शिल्प काढत असतील, म्हणजे 3 कला एका वेळी तुम्हाला तिथे पाहायला मला वाटतं पुरेशी आहे माहिती।
सर एक प्रश्न होता असा की गेले 21 वर्ष सुरू आहे मराठी मनाचा शोध लावला तो प्रयत्न अखंड चालू राहणार आहे. तुमच्याकडे प्रश्न झाला असं वाटतंय आम्हाला. तुमचा प्रश्न पाहिजे तर झालंच चाललेलं आहे. धन्यवाद.